सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक जण हा एका गोष्टीच्या मागे धावत असतो आणि ती गोष्ट म्हणजे अर्थातच पैसे, मनी. मात्र बऱ्याचदा पैसे येतात खूप, मात्र टिकत नाहीत. अशा प्रकारची तक्रार ही अनेकांची असते. आणि मग जर का ही तक्रार आहे तर याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय? घरामध्ये पैसा का टिकत नाही? वास्तुशास्त्राचा याच्याशी काही संबंध आहे का? या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रविराज अहिरराव. नमस्कार. सर, सकाळी रात्री घरी घेऊन गेलो त्यावेळेस 5,000 रुपये खिशामध्ये होते, पण ॲट द एंड ऑफ मंथ खिशामध्ये काहीच राहिले नाही. अशी तक्रार तुमच्याकडे किती लोक घेऊन येतात आणि किती लोकांची अशी तक्रार असते साधारणपणे? एक सांगू का, म्हणजे या संदर्भात मी जेव्हा माझा नाट्यप्रयोग प्रकर्षाने खूप जोरदार करत होतो तेव्हा माझ्या नाटकातच मी म्हणजे स्टेजवरून लोकांना, प्रेक्षकांना प्रश्न विचारायचो. म्हणजे तुमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय? तर 90% लोक मला उत्तर द्यायचं पैसा, वयस्क असतील तर आरोग्य आणि बाकीच्या अन्य सगळ्या गोष्टी. म्हणजे पैसा हा बाय डिफॉल्ट सगळ्यांची पहिलं प्राधान्य आहेच, नंबर 1. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे सांगू का की 100 पैकी मी असं म्हणेन की 100 पैकी कमीत कमी 99 क्लायंट हे नक्कीच त्यांचा पहिला प्रश्न पैसा. एक तर माझ्या घरात पैसा कसा येईल, दुसरा आला तर तो कसा टिकेल किंवा मग तो कसा वृद्धिंगत होईल. म्हणजे पैसा येणं, टिकणं, वृद्धिंगत होणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ऑलवेज येतो. अगदी मी असं म्हणेन की 100 पैकी 99 घरामध्ये हा प्रश्न आलाच पाहिजे. एक्झॅक्टली. काय याच्या पाठीमागची कारणं काय असतात? पहिली गोष्ट म्हणजे पहिलं तर मला एक पत्रकार म्हणून आम्हाला पहिलं असं वाटतं की अरे आपल्या सवयी बदला किंवा आपल्या ज्या काही ह्या गोष्टी आहेत त्या बदला. पण या सगळ्याचा वास्तुशास्त्राशी काही संबंध असतो का? नितीन, हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे तुला मी एक सांगेन की आता शॉर्टमध्ये मी असं सांगेन की 8 दिशा आहेत. तसं तर आम्ही बेसिकली वास्तुशास्त्रानुसार खरं 10 दिशा आहेत. बरोबर. वास्तुशास्त्राचा अभ्यास करायला गेलं तर 8 दिशा, 16 दिशा, 32 दिशा अशा आम्ही अशा वेगवेगळ्या सगळ्या 32 दिशांपर्यंतचा अभ्यास करतो. पण 8 दिशा प्रामुख्याने प्रत्येक दिशेचा दरवाजा आणि त्या दरवाज्यातून येणारा पैशाचा फ्लो याची प्रत्येकाची वैशिष्ट्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर तुमच्या घराचा दरवाजा उत्तरेचा असेल तर ह्या घराला पैशाची कमतरता कधीच पडत नाही. कुबेराची दिशा. कुबेराची दिशा. एक्झॅक्ट. थोडासा अभ्यास करतो. तुमची चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर ईशान्य दिशेचा जो पैसा आहे त्याला सात्विक पैसा म्हणतात. एक्झॅक्टली. पूर्व दिशेचा जो पैसा आहे त्याला बेसिकली सत्ता आणि शक्ती या दोघांचं वलय त्याच्या भोवती असतं. आग्नेय दिशेच्या दरवाज्यातून येणारा पैसा जो असतो ना, त्याची खासियत अशी असते, पैसा येतो भरपूर, पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात ना, 20-22 तारखेनंतर खिशे खडखडाट, मोठ्या प्रमाणावर पैसा. आणि पैसा कुठे गेला तर प्रश्नचिन्ह. आणि आग्नेय दिशेच्या पैशाची खासियत अशी की तुम्ही जर ठरवलं की आपण 4 दिवस काश्मीरला जाऊ तर तो विचार फक्त विचारातच राहतो, कृतीत येत नाही. म्हणजे आग्नेय दिशेच्या दिशेतून आलेला, दरवाज्यातून आलेला पैसा तुम्हाला त्याचा आनंद उपभोगायला देत नाही. दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या पैशाची खासियत म्हणजे 5 ते 8 वर्ष खूप चांगला पैसा येतो आणि 4 वर्षात तो फटके देतो. ही खासियत. म्हणजे दक्षिणेबद्दल खूप भीती आहे लोकांच्या मनात, आणि मी पहिल्यांदा सांगेल की दक्षिणेच्या दरवाजाची भीती बाळगू नका. किंवा मी असं म्हणेन की दक्षिण दिशा जेवढी वाईट आहे त्याच्या दुप्पट चांगली आहे. ओके. बरं, पश्चिमेच्या दिशाचा दरवाजा असेल ना तर इथे प्रचंड मेहनत करावी लागते आणि मग थोडेफार पैसे तुमच्या घरात येतात. आणि वायव्य दिशेचा म्हणजे वायुतत्वाचा दरवाजा, इथे वाऱ्याच्या वेगाने पैसा येतो, दुप्पट वेगाने पैसा जातो. म्हणजे आता बघा तुम्ही 8 दिशा आणि ह्या 8 दिशांची सगळी गणित. बरोबर. म्हणजे थोडक्यात आता पहिला प्रश्न असा झाला की तुमच्या घरामध्ये पैसा येणं हे तुमच्या प्रवेशद्वाराची दिशा जी आहे त्याच्यावर अवलंबून असतं. बऱ्याचदा असं पण आम्हाला सांगितलं जातं की तिजोरी ह्या साईडला ठेवा, तिजोरी अशी ठेवा,
त्या संदर्भात काय सांगा? नितीन, हा तिजोरी कुठे ठेवायची हा मी असं म्हणेन की अतिशय छोटासा विषय आहे. ओके. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगण्याचा दृष्टीने असं म्हणेन, तुमच्या घराच्या नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट. बेसिकली आपल्या मराठी प्रेक्षकांना जर वायव्य आग्नेय सांगितलं तर ते पहिल्यांदा गोंधळतो. बरोबर. त्यामुळे नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट हे सांगितलं की आम्हाला लगेच लवकर बरोबर लक्षात. इतका आमच्यावर इंग्लिशचा प्रभाव. मराठी महिने मला पण पूर्ण पटापट म्हणता येत नाहीत. चांगली. सो नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट, जिथे तुमचा मास्टर बेडरूम असला पाहिजे. या तुमच्या मास्टर बेडरूमच्या साऊथ वेस्ट मध्ये तुमची तिजोरी असली पाहिजे. कारण साऊथ वेस्ट ही तुमच्या जीवनाला स्थैर्य देते. बरोबर. साऊथ वेस्ट मधली तिजोरी तुमचा पैसा म्हणजे तुमची संपत्ती स्थिर ठेवते. ही तिजोरी अशा पद्धतीने ठेवायची की जेणेकरून उघडल्यानंतर आतल्या लक्ष्मीला उत्तर, पूर्व किंवा ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट, म्हणजे उत्तर ते पूर्व या दिशेचं दर्शन होईल अशा पद्धतीने तिजोरी ठेवली पाहिजे. एक्झॅक्टली. पण नितीन, याही पलीकडे जाऊन हा विषय जर आणखीन बारकाईने जर करायचा झाला तर मी असं म्हणेन की नॉर्थ ते ईस्ट म्हणजे उत्तर ते पूर्व हा भाग जो आहे ना, हा भाग तुम्हाला, आम्ही त्याला ईशान्य भाग म्हणतो, हा भाग तुमच्याकडे पैसा आणून द्यायचं काम करतो. बरोबर. पण जो आग्नेय भाग आहे साऊथ टू ईस्ट रिजन, हा त्या पैशाला गती देण्याचं काम करतो. ओके. तुमच्या घरातला जो साऊथ वेस्ट आहे ना, साऊथ वेस्ट आणि वेस्ट ह्या तीन दिशा, इथली रचना तुमच्या पैशाला स्थैर्य, स्टॅबिलिटी प्राप्त करून देण्याचं काम करतो. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण आणि भान असणारे, सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम उपलब्ध असणारे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जीवाचे रान करणारे ठाणे शहरातील समाजसेवक श्री प्रशांत गावण यांना नगरसेविका सौ दीपा गावण आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रशांतजी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री प्रशांत गावण यांना तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शोभा मेडिको, flat 18% discount on branded medicines. We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call Shobha Medico 985-986-1818. Shobha Medico. चला, नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो, त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो, नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःचं की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाळी, ठाणे. फैशन मीन्स बैरॉन, फैशन मीन्स बैरॉन, मेन्सवेयर की जी जान, बैरॉन बैरॉन बैरॉन. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा 250 ग्रॅमचा इकॉनॉमी पॅक आजच आणा घरात. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. आणि जर हा पैसा आपल्याला जर टिकवून ठेवायचा असेल, सपोज माझा चुकीच्या दिशेचा दरवाजा आहे आणि तरीही माझ्या घरामध्ये मला पैसा राहावा असं वाटत असेल, इन दॅट केस मी काय करायला पाहिजे?
पहिली गोष्ट, तुमचा दरवाजा जर चुकीचा असेल तर पहिल्यांदा मी असं म्हणेन की भारतीय वास्तुशास्त्रातील उपाययोजनांच्या माध्यमातून त्या दरवाजाचे निगेटिव्ह इफेक्ट म्हणजे वास्तुदोष दूर करणाऱ्या उपाययोजना केल्या पाहिजे. त्याच्यानंतर कसं माहिती आहे का, मगाशी मी जसं सांगितलं की साऊथ ईस्टमध्ये तुमचा पैसा वायफळ खर्च, अनप्रोडक्टिव्ह खर्च या गोष्टी राहतात. मग तुमच्या आग्नेय दिशेमध्ये काय, किचन असलं पाहिजे. किचन आहे ओके, नसेल तर मग त्या दिशेचं करेक्शन करणं म्हणजे मग तुमच्या अनप्रोडक्टिव्ह खर्चांना, वायफळ खर्चांना ब्रेक लावता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा पैसा टिकणं किंवा तुमचा पैसा नुकसान होणं. निगेटिव्ह इफेक्ट हा तुमच्या घराच्या साऊथ वेस्टवर अवलंबून असतो. जर तुमच्या घरामध्ये साऊथ वेस्टला टॉयलेट, बाथरूम, कट, डक्ट किंवा मग जर प्रचंड मोठ्या प्रमाणावर उतार, स्लोप किंवा मग तिथेच अंडरग्राऊंड पाण्याची टाकी किंवा मग साऊथ वेस्टला तुमच्या घराच्या साऊथ वेस्टला प्रचंड मोठी मोकळी जागा असेल किंवा तुमच्या घरात साऊथ वेस्टला किचन आलं असेल, एंट्रन्स लिव्हिंग रूम आला असेल, तर अशा जर गोष्टी असतील तर तुमच्या पैशाच्या स्थैर्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरुंग लागतो. किंबहुना आलेला पैसा कुठेतरी अडकणं, नुकसान होणं या गोष्टी होणार म्हणजे होणार. हे झालं ज्याच्याकडे पैसे येतात त्याच्याबद्दल. पण अनेकदा अशी तक्रार असते की खूप मेहनत करूनही पैसे येत नाहीत. आम्ही मेहनत खूप करतो पण येतच नाहीत. अशांसाठी काय सांगाल? आता सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही म्हणता ना का मेहनत करतो आणि पैसा येत नाही, तेव्हा मला पटकन माझ्या डोळ्यासमोर पश्चिम दिशा येते. कारण अतिशय खडतर जीवन म्हणजे पश्चिम दिशा. मग आता इथे चेक करायला लागेल की तुमच्या घराचा दरवाजा खरंच कुठे पश्चिमेच्या परिसरात आहे का, हा एक भाग बघायला लागेल. दुसरी गोष्ट, जर तुमच्या घराच्या नॉर्थ ईस्टमध्ये, नॉर्थ ईस्ट मी मगाशीच सांगितलं की नॉर्थ ईस्ट पैसा आणून द्यायचं काम करतो. मग जर नॉर्थ ईस्ट बिघडली असेल, म्हणजे जर नॉर्थ ईस्टमध्ये तसं बघायला गेलं तर प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम आणि देवघर असायला पाहिजे. पण या चार गोष्टी नसतील, कदाचित किचन असेल, बेडरूम असेल, टॉयलेट असेल, तर मग अशा वेळी तुमच्याकडे येणाऱ्या पैशाला बांध बसतो किंवा त्याला ब्लॉक होतो, तो त्याचं येणं कमी होतं. पण त्यामुळे थोडक्यात पैसा येणारा मार्ग नॉर्थ ईस्ट, त्याचा वायफळ खर्च करणारा साऊथ ईस्ट, त्याला स्टेबलाइज करणारा साऊथ वेस्ट. ह्या तीन भागांवर अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. मग या संदर्भात देव्हाराचं पण काही रोल असतो का? देवघर हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे जर तुम्ही मला सांगितलं पैशाशी संबंधित बोलूया आता पण नाही, पैशाशी संबंधित बेसिकली एक लक्षात घ्या की त्यातल्या त्यात एवढंच सांगेन की तुमचं देवघर हे नॉर्थ ईस्ट मध्ये असणं, ओके, म्हणजे ईशान्य दिशेमध्ये असणं. बरोबर. ईशान्य ही पहिलं प्राधान्य आहे. तसं उत्तर किंवा पूर्व सुद्धा चालतं. जर तुमच्या घरामध्ये जर देवघर योग्य दिशेत असेल ना, तर तुमच्या कामाला एक गती मिळते. विधायक गती मिळणं, बरोबर, पॉझिटिव्ह गती मिळणं हे काम नक्की होतं. एक्झॅक्टली. किंवा मग तुमचे कामं बिघडत असतील तर त्या बिघडणाऱ्या कामांपासून तुमचा बचाव होण्यासाठी कुठेतरी तुम्हाला चांगला उपाय किंवा सोल्युशन सापडणं हे देवघर नक्की करू शकतो. आता आपण बघितलं असेल की काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितपणे आपले जे काही प्रश्न असतात हे वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सुटू शकतात. किंबहुना ह्याच गोष्टींवर या संपूर्ण सिरीजमध्ये आमचा भर द्यायचा प्रयत्न आहे. अर्थातच या सगळ्यासाठी डॉक्टर रविराज अहिरराव, तुम्ही जे सहकार्य करताय, थँक्यू व्हेरी मच. काय सांगाल जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी? पैसा यावा, टिकावा, वृद्धिंगत व्हावा यासाठी मी असं म्हणेन की तुमच्या, जसं आपण जन्माला आलेल्या मुलाला पोलिओ ट्रिपल देतो ना, वेगवेगळ्या आजारांपासून त्याचा बचाव करण्यासाठी, तुमचं घर असू दे, ऑफिस असू दे, फॅक्टरी असू दे, अर्थात तुमचं निवासस्थान आणि कार्यस्थान याचं वास्तुपरीक्षण करून त्याचे वास्तुदोष जर दूर केलेत तर निश्चितच तुमच्या आर्थिक परिस्थितीला चांगली चालना मिळू शकते. पण मग याच्यात सुद्धा निवासस्थान की कार्यस्थान, तर निवासस्थानाला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे. ओके. कारण निवासस्थान म्हणजे जणू झाडाची मुळं, ह्या मुळांचं जर आपण सिंचन केलं तर वृक्ष आपोआप वाढतो. तर हे होते डॉक्टर रविराज अहिरराव. अतिशय सोप्या शब्दांमध्ये ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर.
नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.